नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रेरणा, म्हणजेच प्रेरणाज किचन 24 हे माझं यूट्यूब चॅनल आहे. रेसिपी असतात त्याच्यावर. मी थोडाफार प्रयत्न करते आहे रेसिपी बनवायचा, किंवा मला थोडीफार आवड पण आहेत की वेगळे प्रयोग करून बघायचे स्वयंपाकामध्ये. तर चला मग आपण आज बघूयात. मी पत्ताकोबीची भाजी करणार आहे. त्यासाठी लागले आहे आपल्याला पत्ताकोबी, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण. हे सगळं मी कट करून घेतले आहेत आणि मी आता पत्ताकोबी कट करते आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी पत्ताकोबी कट करून घेते. ती आपल्याला जाड बारीक कट करायची आहेत. हे बघा अशी. आणि एकदम फास्ट होते फूड प्रोसेसरमध्ये. आणि आपल्याला पत्ताकोबी कापताना कट वगैरे पण हाताला होत नाहीत. त्यासाठी अशा पद्धतीने कट करून घेते आणि एक 2-3 मिनटाच्या आतच आपली पत्ताकोबी कट होते याच्यामध्ये. त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण फोडणी देऊया. त्यासाठी तेल टाकले आहे थोडे. कढई गरम झालेली आहे. आता मी त्याच्यात मोहरी ॲड केलेली आहे. त्यानंतर जिरे आणि लसूण, जाड बारीक कट केलेलं लसूण आहे. त्यानंतर हिरवी मिरची पण तशीच कट केलेली आहे. थोडी हळद, हिंग आणि पत्ताकोबी कट केलेला. एकदम छान रेसिपी आहेत आणि आरोग्यासाठी पण त्याच्यातून आपल्याला पौष्टिक जीवनसत्वे, खनिजे हे मिळतात. आणि त्वचासाठी पण ती फायदेशीर आहेत पत्ताकोबी. त्यासाठी पत्ताकोबी ही नेहमी खायला हवी. पत्ताकोबी शिजत आल्यावर मी त्याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो ॲड केलेला आहे. तो नंतर ॲड करायचा, कारण की आधी केला ना तर त्याचा फ्लेवर चांगला पत्ताकोबीचा येत नाही, टोमॅटोचाच लागतो. त्यासाठी आपण टोमॅटो नंतर ॲड केलेला आहे. हे बघा, भाजी झाली आहे आपली. चला सर्व करूयात. वरण भातासोबत पत्ताकोबी खूप छान लागते आणि चपातीसोबत पण आपण खाऊ शकतो. छानपैकी कोथिंबीर टाकायची. आपली डिश रेडी आहे सर्व करायला. चला तर मग, रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.